सुरुवातीला तुम्हाला सांगितलं मी तुम्हाला कुठलंही ज्ञान देणार नाही, त्यामुळे त्या टेन्शन खाली राहू नका की हा बाबा आता काय शिकवणार, हा बाबा आता आपल्याला काय काम लावणार, नवीन मरणाचे काम आधीच झाले, या आणखी नवीन काय अभियान सांगते का, सगळ्यांच्या मनामध्ये आला असणार आहे, काही प्रॉब्लेम नाही, येऊ द्या, वेगळं काहीच काम सांगणार नाही तुम्हाला. ही पण तुम्हाला सुरुवातीला सांगतो म्हणजे तुम्ही रिलॅक्स बसा, तुम्ही नवरात्रीच्या उत्सवामध्ये तुम्ही बसले आणि त्याच्यामुळं मानसिक तणाव कुठला घेऊ नका, तुमचं सुख दुःख सगळं घरदार मग आपण कसं गुरुच्या बाबतीमध्ये केलं. आता गुरुवर ब्रह्माचा श्लोक तुम्हाला सांगितलं, आता किती गुरु बद्दल जर वर्णन करायचं किंवा गुरुची माहिती सांगायची तर 4 तास पूर्ण आहे. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिताना सुरुवातीला किती चांगल्या ओव्या लिहिल्या, गुरु बद्दलच लिहिलेल्या आहेत. संत कबीराचे तर कितीतरी दोहे गुरुवर लिहिलेले आहेत. एक तरफ गोविंद खडे, दुसरी तरफ गुरु, काहो केलं तू मै पाय. वीरशैव संप्रदायामध्ये संत शिवदासांनी एक अभंग लिहिलेला आहे, गुरु थोर म्हणावा की देव थोर म्हणावा, आधी नमस्कार कोणाशी करावा. आपल्याला परत काय लोक गुरु थोर म्हणतात, गुरुपेक्षा तर देव थोर आहे. ते संतांनी उत्तर दिले त्याचं, गुरु थोर म्हणावा का देव थोर म्हणावा, आधी नमस्कार कोणाशी करावा. मला भासतो सद्गुरु थोर वाटे, दयाच्या प्रसादे शिवसांब भेटे. गुरुचा आशीर्वाद असला तर शिवसांब भेटणार आहे. आपल्याला सोडून द्या, आपण शिवसांब देव ईश्वर हे सगळं सोडून द्या, परंतु गुरुचा आशीर्वाद असल्यानंतर आपल्याला जगातली कुठलीही गोष्ट आपण प्राप्त करून घेऊ शकतो. हे तुम्ही आम्ही शिकत असताना आपल्याला हे माहित होतं, पण आपण तेच उद्या आपण शिक्षण क्षेत्रामध्ये आल्यानंतर मात्र आपण हे विसरून गेलो. आणि मग शिक्षण क्षेत्रामध्ये एका बाजूनं सर्वोच्च निकाल लागत आहेत, एका बाजूनं खूप चांगली प्रगती होत आहे, दुसऱ्या बाजूनं तेवढीच शिक्षण क्षेत्राची अधोगती पण होत आहे. आपण आपल्या जिल्ह्यापुरतं जर बोलायचा विचार केला तर आपल्या जिल्ह्यातले किती मुलं हे राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर गेले, किती मुलं IAS IPS झाले, किती मुलं भाभा रेशुमेट NDA डिफेन्स अकॅडमी तिकडे गेले. करावं वाटतं, घरचे 2 पोरं सांभाळता नाकी 9 येतात, 30-40 मुलं तिथे सांभाळतात ही आमची मुलं, आणि नुसतं सांभाळत नाही, त्यांना शिकवतात. हे गुरु समान दाता नाही, जाचक शिष्य समान, तिन्ही लोक की संपदा सो गुरु दिना दान, गुरु को सिर पर रखिए चलिए आज्ञा माही. गुरु को सिर पर रखिए चलिए आज्ञा माही, कहे कबीर दास को तिन्ही लोक डर नाही. गुरुला सिर पर ठेवा म्हणजे गुरुचा जर डोक्यावर आशीर्वाद असला तर तिन्ही लोकांमध्ये, जे स्वर्ग पृथ्वी मृत्यू लोक म्हणतात ना, या तिन्ही लोकांमध्ये आपल्याला काही डर नाही, आपल्याला काही भीती नाही. इतकी महती गुरुची वर्णन केली. ज्ञानेश्वर म्हणतात, डोळ्यामध्ये अंजन घातल्यावर जसं डोळ्याला लख प्रकाश दिसतो, किंवा एखाद्या वृक्षाला पाणी घातल्यानंतर त्याच्या पल्लवी कशा ताज्या तवानं फुलायला लागतात, त्याप्रमाणे गुरुने ज्ञान दिल्यानंतर, गुरुने सल्ला दिल्यानंतर एखाद्या व्यक्तीचं आयुष्य सुद्धा त्याप्रमाणे प्रकाशमय आणि टवटवीत होते. आपण सगळे गुरु म्हणून काम करतोय. हे काम करत असताना आपल्याला ठीक आहे, आता सगळ्याच क्षेत्रामध्ये आपल्याला काही अडचणी आहेत, सगळ्या क्षेत्रामध्ये कॉम्पिटिशन वाढले, सगळ्या क्षेत्रामध्ये राजकारण आलेलं आहे, सगळ्या ठिकाणी आपल्याला प्रॉब्लेम फेस करावा लागणार आहे. तसं शाळेमध्ये आणि शिक्षकाला सुद्धा ते फेस करावंच लागतं. मग हे सगळे प्रॉब्लेम मला सांगा, मी सुरुवातीला आणखी ह्या विषयात न जाण्या अगोदर, प्रॉब्लेम कुणाला नाहीये. जगातला एकही व्यक्ती तुम्ही सांगा की तो सर्व गुण संपन्न आणि त्याला कसलंही दुःख नाहीये. रामदास स्वामी म्हणाले, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारून मना तूच पाहे. जास्त संतांचे उल्लेख देत नाही, तुम्ही म्हणाल प्रवचन सुरू केलं काय. बहिणाबाईचं सांगूया, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, हाती हाताला बसते चटके मग मिळते भाकर. पुन्हा दुसऱ्या कवीचे कवी आहे, एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे,
जरा तारी वस्त्र मानवा तुझ्या आयुष्याचे. कुणाला दुःख नाहीये. आपण आपल्या ज्या अडचणी आहेत, जे प्रॉब्लेम्स आहेत ते समोर आले की मग आपण आपल्या कामावर त्याचा विपरीत, कुणाचे पोट्टे, कुणाचं शिक्षण, आपण काम करत असताना किंवा मी आता जिल्ह्याचा प्रमुख म्हणून या विषयाकडे लक्ष देतो. मला आयुष्यामध्ये तुमच्या मुलामध्ये काही मागितलं तर आपल्याला माहित आहे चांगलं नाहीये, पण आपण काय विचार करतो, अरे माझ्या काळात मला मिळालं नाही, पोराला मिळालं खाऊ द्या ना. आम्ही असं करत नाही, पण लेकर खातच नाही, त्याला काय करा. पण जर तुम्ही मनावर घेतलं, काय म्हणतो मी जाहीर बऱ्याच कार्यक्रमात सांगितलं, मी माझ्या बायकोचा उल्लेख करतो, माझी बायको माझा गुरु आहे हे म्हणायला सुद्धा मी कधी मागे पुढे बघत नाही. कारण तिनं आरोग्य आणि संस्कारामध्ये इतकं चांगलं घरी शिकवलंय, म्हणून मला सुद्धा शिकवलं. काय कमी आहे? मी जर माझ्या बायकोला माझा गुरु म्हणलो तर काय कमी आहे? तिनं माझ्या दोन्ही मुलींना अशा कुठल्याच वस्तूला लक्षात लावली. आता आपण काय करतो, जेवढे पदार्थ मार्केटमध्ये आले, आता तुम्हाला वाटत असेल काय उगा अंदाजे पंदाजे हवेत गोळीबार 4 ठार असं बोलत असतील, पण मी तुम्हाला सांगतो, मी सोलापूरला 9 लाख विद्यार्थ्यांच्या आरोग्याची तपासणी केली. आता तपासण्या सगळ्या शाळेत होतात. काय तपासण्या होता याला काही अर्थ नाही. मी माझे मूल माझी जबाबदारी हा कार्यक्रम राबवला होता आणि RBHK चे डॉक्टर टीम, PSC ची डॉक्टर टीम, आणि तुम्हाला सांगतो जेवढे खासगी पेडियाट्रिक डॉक्टर्स आहेत बालरोग तज्ञ, त्यांच्या 4 बैठका त्यांना हात जोडले होते, तुम्ही तुमची सेवा द्यावा. आणि या सगळ्यांच्या माध्यमातून 9 लाख विद्यार्थ्यांची तपासणी केल्यानंतर 35,000 विद्यार्थी असे निघाले की ज्यांची डायजेस्टिव्ह सिस्टीम पूर्ण नाश झाली, 1 ते 2 वर्षामध्ये ते मरतील. सोनोग्राफी केल्यानंतर. आणि हे 35,000 मुलं कुठले होते? शहर आणि शहराला लागून जी गाव आहे, आधुनिक पदार्थ सगळे. मी आमच्या शिक्षणाधिकारी मॅडम, आमच्या बरेच शिक्षण विभागातील लोकांना सांगतो, तुम्ही मला कुठल्याही शाळेत घेऊन जा इंटरव्ह्यू मध्ये, मी त्या शाळेच्या गेटवर उभं राहून कुणाच्या डब्यात काय सांगतो. तुमच्यापैकी कोणी मला चला घेऊन चला कुठल्या शाळेत, ती चुकी का? तर जे मुलं हे सगळे असले पदार्थ आणतात ते एकत्र बसून खातात. ज्यांच्या डब्यामध्ये भाजी पोळी चटणी ठेचा असतं ते दूर कुठं जाऊन बसले जातात, कारण ते मुलं त्यांना सोबत बसून येत नाही. पण खऱ्या अर्थानं जे दूर बसून चटणी भाकरी खातात तेच खरं क्वालिटी फूड खातात. आणि बाकीचे बर्गर, पिझ्झा, नूडल, शेवयासारखे काय पदार्थ निघालेत, बंद बाटलीतले पेय, ह्याच्यामुळे सत्यानाश होऊन चाललाय बॉडीचा. की तुमच्या आमच्या कधी लक्षात येणार? आपल्या घरच्या पोरांचा विचार करू, जाऊ द्या शाळेतल्या. तुम्ही आम्ही विचार बदललेत. जर कोणी आपल्याला नारळ पाणी पित दिसला किंवा ताक पित असेल तर आपण त्याला वेड्यात काढतो. तेच जर कुठले तरी स्टँडर्ड बंद बाटली पिऊन उभं राहिलं तर काय स्टँडर्ड आहे? हॉटेलमध्ये बाजूला बसून कोणी नारळ पाणी ताक पाणी पित, काय गावठी आहे माणूस. आपण काहीतरी भारी भारी फ्रीज मधल्या बाटल्या सांगतो त्याच्यामध्ये पॉइझन भरलेला आहे. हे जोपर्यंत माझ्या छोट्या मुलीला ते थम्सअप का कोका कोला फार आवडायचा, माझ्या मिसेसने खूप 2-3 वेळा मारली मला, ते मुलीला मारले की राग यायचा. मी तिला ओरडायची कशाला मारते, नाही म्हणे ह्याच्यामध्ये काय काय तुम्हाला माहित नाही, कारण तिनं आरोग्य नॅचरलचा कोर्स केलेला होता, तिला माहित होतं. मारून कसं बंद, तिनं काय केली एका दिवशी आयडिया, बंद बाटल्या आणली, तो पण उघडलेला होता तसंच लावून ठेवल्यासारखं केला, आणि तिला काहीतरी मुलीला काहीतरी मधून आणायला पाठवलं, ती पण तिथलं झुरळ मारलं, त्या बाटलीत टाकले, टोपण झाकून ठेवलं. परत तशाचा बसवला मध्ये झुरळ, तिची आली काहीतरी पेन आण पुस्तक आण काहीतरी सांगितली, तोपर्यंत कार्यक्रम केला हा. आणि आल्यावर एक पेन तुला लय आवडतं ना पेन, तिनं असं बघितलं झुरळ, मम्मी झुरळ दिसतंय पेन ना, मग तसंच. त्या दिवशी नंतर आज ती MBA ला आहे, आजपर्यंत तिने कुठल्याही थंड पेयाच्या बाटलीला हात लावला नाही, हे म्हणलं तरी. आणि आपण पण काय करतो, अहो
घरी रात्री 12 वाजता जरी 10-15 पाहुणे आले तर आपली माऊली 10 मिनिटांमध्ये बेसन भाकरी ठेचा करून जेवायला आनंदानं वाढायची. आज आपल्याकडे 2 पाहुणे आले तरी कुठल्या हॉटेलमध्ये जायचे 10 मिनिट चर्चा होते आणि घरी लिहिलेलं असतं अतिथी देवो भव. आणि हॉटेल मधल्या हॉटेल असोसिएशनचा मालक असं तर मला मारेल मिळेल. तुम्ही जाऊन बघा हॉटेलमध्ये काय काय पदार्थ त्याच्यामध्ये टाकले जातात, कधीपासून ते फ्रीज मध्ये तयार करून ठेवलेलं असतं, कशा पद्धतीनं 5 मिनिटांमध्ये ग्रेव्ही 15-15 मिनिटं तयार करून ठेवलेली असते. आणि आपण मात्र हॉटेलिंग करायचं म्हणजे फार आपल्याला आनंद वाटतो. स्टँडर्डनेस हॉटेलमध्ये जेवायला गेले. अहो जी माऊली आपली 15-20 लोकांना 10 मिनिटात बेसन भाकरी करून वाढायची, तिला सकाळी 2 भाकरी करायला काय जड जात होतं का? रात्री भाकरी करून ठेवायची आणि सकाळी घरगडी तो आपला तो भाकरी दही ठेचा घेऊन शेतात जायचा. शिळ्या भाकरीमध्ये काय गुणतत्व आहे तुम्ही डॉक्टरना विचारा. मी सांगितलं तुम्हाला वाटतं काही बोलायला लागलं साहेब. मी पण गुगलवर वाचलं बरं का. विटॅमिन B12 तुम्हाला दुसरीकडे कुठे मिळत नाही, रात्रीच्या भाकरीमध्ये सकाळी खाण्यात मिळतं. जुने लोक काय वेळ होते का? ते आरोग्यक्षम विद्यार्थी घडवण्यामध्ये मुद्दे आता मी डिटेल घेत नाही. आपल्याला पहिला म्हणलं हातपाय धुवा, मोतीहून आल्यानंतर आंघोळ केली पाहिजे. तुम्हाला आम्हाला आपल्या लेकरा बाळांची मजाक वाटायची. कोरोनाच्या काळामध्ये एकदा धुवून नंतर 10दा धुवायचे. एकदा आंघोळ करायची 4दा आंघोळ, मोतीला जायचं नाही त्या काळात. जुन्या काळामध्ये ऋषी मुनी साधू संतांनी जे दिलंय ते ज्ञान आहे. परंतु दुर्दैवानं तुम्ही आम्ही त्याला थोतांड समजतो, म्हणून आता नवीन पिढी त्याला थोतांड समजायला लागली. आणि म्हणून दसरा दिवाळीच्या दिवशी सुद्धा घरातल्या पूजा होम हवन न करता पोरपुरी बार मध्ये दिसायला लागली राहणार आहेत. म्हणून मग आरोग्यक्षम करण्यासाठी काय करायचंय मी लिहिलंय याच्यामध्ये. तुम्हाला तुमच्या आता आम्ही ऑर्डर काढतोय डॉक्टरांना, बऱ्याच दिवसापासून मागे पडलंय. मीटिंग घेतली आम्ही सगळ्या डॉक्टरांची जिल्ह्यातल्या की प्रत्येक शाळेत जाऊन तुम्ही व्याख्यान द्या. डॉक्टर नाही मिळाले कंपाऊंडरला बोलून व्याख्यान द्या. स्वच्छतेचं महत्व सांगा, घरच्या जेवणाच्या पद्धती सांगा, जुन्या पद्धतीला परत उजाळा द्या.